मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरून मुंबई ठाणे तसेच पुणे येथून 25 डिसेंबर रोजी नाताळाची सुट्टी असल्यामुळे असंख्य पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात निघाले आहेत. परंतु खाम, कोलाड, इंदापूर, माणगाव येथील चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामामुळे येथे प्रवासी वर्गाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. यामुळे हा वाहतूक कोंडीचा तिढा केव्हा सुटणार असा सवाल प्रवासी वर्गातून आता व्यक्त करण्यात येत असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रायगड पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवार 25 डिसेंबर रोजी नाताळाची सुट्टी तसेच आल्हाददायक थंडी असल्यामुळे याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पर्यटक मुंबई गोवा हायवेवरून एसटी बस, फोर व्हीलर, रिक्षा, टू व्हीलर तसेच इतर वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु मुंबई गोवा हायवेवरील खांब, कोलाड, इंदापूर, माणगाव येथील अपूर्ण कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई गोवा हायवेवरील कोलाड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तसेच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचेही काम सुरू आहे. या खांब येथील ब्रिजचे काम सुरू आहे. येथे अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परंतु कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते तसेच पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस जागोजागी उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.